नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये. तुम्हाला सुद्धा प्रश्न पडत असतील ना, की रोज मुलांच्या टिफिनमध्ये नवीन काय बनवायचं? चला तर आज बनवूया चटपटीत रवा बाईट्स. तेही एकदम पटकन होणारे आणि खायला एकदम चटपटीत यम्मी असे लागतात. लहान मुलांना तर खूप जास्त आवडतात आणि जास्त साहित्यसुद्धा लागत नाही. तर चला बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला एका कढईमध्ये एक पळी तेल टाकायचे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे. जिरे छान फुलू द्यायचे. त्यानंतर 3 ते 4 हिरव्या मिरच्या कट करून टाकायच्या. तुमच्या मुलांना किती तिखट आवडतं त्यानुसार मिरची कमी जास्त करू शकतात. त्यातच थोडासा कढीपत्ता बारीक चिरून टाकायचा आणि फोडणी अजिबात करपू द्यायची नाही. लगेच त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. आता आपण इथे एका वाटीचं रवा बाईट्स बनवतोय. त्यामध्ये आपल्याला 2 वाटी पाणी टाकायचे. तर 1 वाटी रवा घेतला तर 2 वाटी पाणी वापरायचे. या वाटीने मी 1 वाटी रवा घेणार आहे. त्याच वाटीने मी 2 वाटी पाणी टाकलेलं आहे. म्हणजे अचूक बरोबर हे प्रमाण आपल्याला होतं. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची. तर लगेचच पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये थोडं-थोडं करून बारीक रवा टाकून घ्यायचा आणि उलटण्याने लगेच मिक्स करायचं. त्यामुळे त्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत आणि हळू-हळू रवा चांगला आपल्याला मिक्स करत जायचे. तर रवा पाहू शकतात दाटसर होत चाललाय. आता याचा गोळा बनेपर्यंत आपल्याला हे मिश्रण एकत्र करत राहायचे. तर पाणी सर्व रव्याने शोषून घेतले आणि रवा व्यवस्थित आपला चांगला गोळा होईपर्यंत शिजवून घेतला. हे पहा, अशा पद्धतीने रवा आपल्याला चांगला वाफवून घ्यायचा आहे आणि पाण्याचे एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे. आता आपल्याला हे रवा कढईमध्येच 2-3 मिनिटासाठी ठेवायचे. गॅस बंद करून घ्यायचा आणि वरून झाकण ठेवायचं. म्हणजे रवा चांगला मऊ होतो आणि फुलला जातो. म्हणजे आपल्याला मळताना व्यवस्थित त्याचा गोळा मळता येतो. तर थोड्या वेळाने झाकण काढून घेऊया आणि हे रव्याचं मिश्रण एका ताटामध्ये बाजूला काढून घेऊयात. आणि आता रवा खूप गरम आहे. तर मी ताटामध्ये हा रवा काढून घेतलाय. आणखीन गरम आहे. थोडा वेळ थंड झाला की मग आपण हा रवा हाताने चांगला मळून घ्यायचे. तर हाताला सहन होईल असं हे मिश्रण झालं की हाताला थोडंसं तेल लावायचं आणि याचा गोळा होईपर्यंत आपल्याला हे पिठासारखं मळून घ्यायचे. आणि आपल्याला पाणी वगैरे अजिबात काही लागत नाही. व्यवस्थित पाण्याचं प्रमाण घेतले आपण. आता त्यामध्येच आपल्याला हे मळून घ्यायचे. आणि आपण पीठ जसं मळतो तसं हे चांगलं दाबून-दाबून मळून घ्यायचे. तसं-तसं ते एकजीव होत जाणार आणि चांगला पिठासारखा याचा मऊसूद असा गोळा तयार होणार. तर आपल्याला इथे बारीक रवा वापरायचा आहे. जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घ्यायचा आणि व्यवस्थित आपण दाबून-दाबून हे चांगलं रव्याचं मिश्रण मळून घेतले. पाहू शकतात व्यवस्थित परफेक्ट असं हे मिश्रण तयार झाले आणि जसं पीठ मळलेलं असतं सेम तशा पद्धतीने याचं मिश्रण आपण बनवून घेतले. तर हे पहा, अजिबात वरून थोडासुद्धा पाण्याचा हात लावलेला नाही आहे. तर अशा पद्धतीने हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचे. यापासून तुम्ही वेगवेगळ्या भरपूर नाश्त्याचे पदार्थ रेसिपी बनवू शकतात. तर मी इथे रवा बाईट्स बनवते आणि पीठ असं पाहिजे एकदम सुक्कं कोरडं असेल तर थोडंसं परत पाणी टाकून ते शिजवून घ्या आणि लगेचच मळून घ्या. थोडं हाताला मिश्रण सहन होईल असं झालं की लगेच मळायचं. खूप ड्राय होईपर्यंत तसंच ठेवायचं नाही. आता यापासून आपण रवा बाईट्स बनवूया. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊन हा नाश्ता टिफिनसाठी बनवू शकतात, नाश्त्यामध्ये बनवू शकतात. तर हे पहा, अशा पद्धतीने तुम्ही छोट्या-छोट्या इडली बाईट्स बनवू शकतात. जो आकार तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता. छोटे-छोटे गोल बॉलसारखं सुद्धा बनवू शकतात. अशा पद्धतीने करा किंवा तुम्हाला जसं आवडेल तसं करा. मी इथे रवा बाईट्स एकदम छोट्या-छोट्या आकारामध्ये ह्याचे बाईट्स बनवणार आहे. तर दाखवते तुम्हाला 2-3 करून. थोडंसंच मिश्रण घ्यायचं आणि मिश्रण अगोदर हातावरती थोडंसं मऊ करून घ्यायचं. हाताला चिटकत असेल तर थोडंसं तेलाचा हात लावायचा आणि अगदी 1 चमचा एवढं मिश्रण घ्यायचं आणि असे रवा बाईट्स बनवायचे किंवा आणखीन थोडेसे तुम्ही सिलेंडर शेपमध्ये लांब-लांबसुद्धा बनवू शकता. तर हे पहा, अशा पद्धतीने रवा बाईट्स मी बनवून घेणार आहेत. आणखीन एक बनवून दाखवते. थोडंसंच मिश्रण घ्यायचं, हातावरती अगोदर मऊ करायचं आणि तुम्हाला हवा तसा आकार देऊन घ्यायचा आणि आणि हा नाश्ता तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल
तर मग आपण जसा मेंदूवडा बनवतो ना तशा पद्धतीने बनवून घ्यायचं, म्हणजे पटकन मिश्रण संपतं आणि पटकन बनवून पण होतो, जास्त वेळ लागत नाही. हे असं छोटे छोटे रवा बाईट्स बनवायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे तशा पद्धतीने बनवलं तरी चालेल. आणि थोडंसं बनवायचं असेल तर मग असं केलं तरीसुद्धा चालेल. अगदी 10 ते 15 मिनिटात हे बनवून तयार होतात. तर राहिलेल्या सर्व मिश्रणाचे मी रवा बाईट्स असे बनवून घेतले. एका भांड्यात पाणी गरम करून घ्यायचे, 1 ग्लास पाणी एवढं गरम करून घ्यायचं आणि पाणी चांगलं कडक गरम झालं की चाळणी आपल्याला त्याच्यावरती ठेवून अगदी 10 मिनिट हे शिजवून घ्यायचे. अगोदर आपण शिजवलेलं आहे त्यामुळे जास्त वेळ शिजवायची गरज नाही. जास्त उशीर झाला असेल तर 7 ते 8 मिनिटात सुद्धा हे स्टीम होतात. आणि शिजवताना चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचे, त्यामुळे व्यवस्थित ते शिजले जातात आणि चिटकून राहत नाहीत. थोडंसं थंड हे मिश्रण झालं की हे रवा बाईट्स आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही जर जास्त तेलकट खात नसाल तर असं कोणत्याही चटणीसोबत खाल्लं तरी चालेल, किंवा मग आणखीन याला टेस्टी यम्मी बनवण्यासाठी आपण फोडणी करणार आहोत तशा पद्धतीने तुम्ही फोडणीसुद्धा करू शकता. तर चला आता मस्त याला यम्मी टेस्टी बनवूया. त्यासाठी आपल्याला फोडणी करायची. तर त्याच कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं, छोटा 1 चमचा. त्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची. मोहरी छान फुटू द्यायची, तरच खमंग याची फोडणी बसणार आहे आणि हे रवा बाईट्स खायला एकदम खमंग लागणार आहेत. मोहरी छान फुटली की याच्यामध्ये आपल्याला थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि लगेचच जे काही तुमच्याकडे मसाले असतील ते टाकायचे. मी याच्यामध्ये थोडासा मॅगी मसाला, थोडीशी हळद आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकली. आणि आता हे सर्व आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे. कमी गॅसवरती 3-4 मिनिट याला चांगलं फ्राय करून घ्यायचे. आणखीन तुम्हाला चटपटीत बनवायचं असेल तर याच्यामध्ये 1 चमचा शेजवानी चटणीसुद्धा टाकू शकतात. मस्त शेजवानी चव लागेल. तर अशा पद्धतीने छान फ्राय करून घ्यायचं. आणि तुम्हाला दिसत असेल किती मस्त त्याला रंग आला पहा. तर इथे आपले 3-4 मिनिट हे रवा बाईट्स फ्राय करून झालेत आणि मस्त फोडणीचा खमंग सुगंध येतो. हे पहा किती छान याला रंग आला आहे. तर अशा पद्धतीने आपण मुलांच्या टिफिनसाठी रवा बाईट्स बनवून तयार केलेत. आता लगेचच प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आहे की नाही बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी. आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकायची. माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी टाकलेले नाही आहे. तर आता हे सगळं आपलं मिश्रण एकदम मस्त फ्राय करून झाले पहा. तर मी प्लेटमध्ये काढून घेते. आणि हे रवा बाईट्स दिसायला एवढे सुंदर दिसतात ना, मुलं तर अजिबात याला शिल्लक ठेवणार नाहीत. बघता क्षणी सगळे फिनिश करून टाकतील. ते म्हणतात ना, लहान मुलं अगोदर नजरेने बघतात आणि नंतर खातात. सेम तशा पद्धतीने ही रेसिपीसुद्धा आहे. दिसायलाच एवढी भारी दिसते आणि खायलासुद्धा तेवढी चविष्ट आहे. तर चला, आपले इथे रवा बाईट्स बनवून तयार झालेत. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशा साध्या सोप्या छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशाच घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. आणि हो, सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बाय.